अनिल देशमुखांवर सीबीआयकडून गुन्हा दाखल झालाय। गिरीश महाजन यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप होतोय। तत्कालीन पोलीस अधीक्षकांवर दबाव टाकल्याचाही आरोप करण्यात येतोय। पोलीस अधिकारी प्रवीण मुंडे यांचा देशमुखांच्या विरोधात जबाब नोंदवण्यात आला। सीबीआयकडून खोटा गुन्हा दाखल केल्याचा अनिल देशमुखांनी आरोप केला आहे। अनिल देशमुख म्हणतात, धन्यवाद देवेंद्र फडणवीस, माझ्यावर सीबीआयकडून आणखी एक तथ्यहीन गुन्हा दाखल केला गेलाय। जनतेचा कौल बघून फडणवीसांच्या पायाखालची वाळू घसरल्यानं हे कटकारस्थान सुरू झालं। अशा धमक्यांना आणि दबावाला मी अजिबात भीक घालत नाही। न झुकता न डगमगता मी बीजेपीच्या या दडपशाही विरुद्ध लढण्याची खूणगाठ बांधली आहे। महाराष्ट्रात फडणवीसांकडून किती खालच्या पातळीचं आणि विकृत मानसिकतेचं घाणेरडं राजकारण सुरू आहे ते जनतेनं बघावं। लोकसभा निवडणुकीत या कारस्थानी नेतृत्वाला जनतेनं जागा दाखवून दिली आहे। आता महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीची वाट बघते।